ज्या विद्यार्थ्यांनी नर्सिंगसाठी CETची एक्झाम दिली होती, म्हणजे नर्सिंग ॲडमिशनसाठी CETचा फॉर्म भरला होता, त्यांच्यासाठी एक अपडेट आली आहे. तर त्यांचा जो CETचा रिझल्ट तर नाही, पण त्यांची जी ॲन्सर की आहे ही साईटवर उपलब्ध करून दिलेली आहे. आणि 7 तारखेपासून तुम्ही तुमची ॲन्सर की चेक करू शकता. या प्रकारे एक परिपत्रकसुद्धा साईटवर उपलब्ध करून दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर यामध्ये 6 तारखेला एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे. यामध्ये नेमकं दिलं काय हे सुद्धा आपण बघूया. यामध्ये काय दिलं आहे बघा, ऑनलाईन डिस्प्ले क्वेश्चन पेपर अँड मॉडेल ॲन्सर की. तुम्ही भरलेला पेपर चेक करू शकता, त्यामध्ये तुम्ही दिलेले ॲन्सरसुद्धा चेक करू शकता आणि मार्क्ससुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. तर हा शेड्यूल असणार आहे 7/6/2024 ते 9/6/2024. 3 दिवस मिळणार आहे. या 3 दिवसामध्ये तुम्ही तुमची ॲन्सर की चेक करू शकता. आणि जर तुम्हाला कोणत्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचे असेल, तुम्हाला जर तो क्वेश्चन चुकीचा वाटत आहे, तुम्हाला मार्क्स कमी मिळाले, तर तुम्ही तिथे ऑब्जेक्शन घेऊ शकता. परंतु एका ऑब्जेक्शनला तुम्हाला 1000 रुपये पेमेंट भरावं लागणार आहे आणि हे पेमेंट नॉट रिफंडेबल असणार आहे. त्याप्रमाणे जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे असेल, तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. तर CETची ॲन्सर की साईटवर उपलब्ध झालेली आहे. 9 तारखेपर्यंत तुम्ही ॲन्सर की चेक करू शकता. 9 तारखेनंतर CETचा रिझल्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यानंतर नर्सिंगच्या ॲडमिशन सुरू होणार आहे. तर त्याबद्दलच्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर तुम्ही ॲन्सर की कशी चेक करायची, तर तुम्हाला CET सेलला जाऊन लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्यानंतर तुमच्या लॉग इनमध्ये ऑब्जेक्शन ट्रॅकरचं ऑप्शन दिलं आहे, तिथे तुम्ही तुमची ॲन्सर की चेक करू शकता. तर अशा प्रकारे ॲन्सर की चेक करून घ्या व नर्सिंगच्या ॲडमिशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.